जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना। मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतेय। पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातील नंबर 1 असे आपल्या या टिकर मराठी युट्यूब चॅनलवर आजचा दिवस खास आहे, कारण की आज आपण टार्गेट बॅचचं डेमो लेक्चर पाहणार आहोत। ठीक आहे, सध्या टार्गेट बॅच मध्ये प्रवेश देणं सुरू आहे। ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी 8233007373 नंबरवर कॉल केलात तरीही चालेल। बऱ्याचशा काही ऑफर्स देखील आहेत। बरं, आजचा आपला बुद्धिमत्ताचा डेमो लेक्चरचा टॉपिक आहे दिशाज्ञान। सगळ्यात जास्त काही विद्यार्थ्यांना कन्फ्युजन करणारा टॉपिक आहे। कधी उजवीकडे जावं, कधी डावीकडे वळावं, उजवा हात कोणता, डावा हात कोणता, यामध्ये खूप कन्फ्युजन आहे, बरोबर। सगळ्यात आधी आपण कन्सेप्ट क्लिअर करूयात आणि कन्सेप्ट झाल्यानंतर काही प्रश्न पाहूयात। अशाच पद्धतीने आपण बॅच मध्ये शिकवतो किंवा ह्यापेक्षाही अजून छान आपण बॅच मध्ये शिकवतो। हा एक प्रकारचा डेमो आहे, ठीक आहे। जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल आणि वाटतंय लेक्चर चांगलं होणारच आहे तर सेशनला पटकन लाईक करून घ्या, सेशनला पटकन शेअर करून घ्या। आपण सुरुवात करूयात आपल्या कन्सेप्टला। तर दिशाज्ञान म्हटलं की सगळ्यात पहिल्या आठवतात त्या म्हणजे दिशा। एकूण दिशा किती? 8 दिशा। मॅडम 8 कश काय? 4 मुख्य दिशा, 4 उपमुख्य दिशा, एकूण दिशा 8, 4 मुख्य आणि 4 उपमुख्य। ठीक आहे, आता माझा अट्टहास हा असतो की मी कन्सेप्ट सांगताना स्वतःच्या हाताने कन्सेप्ट लिहून देते। ते लिहिलेल्या अवस्थेत कन्सेप्ट आणत नाही, कारण त्या विद्यार्थ्यांच्या लक्षात राहत नाही। ठीक आहे, तर आता जेव्हाही आपण दिशा म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात आहे ते म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण। पण कुठे पूर्व घ्यायची, कुठे पश्चिम घ्यायची, कुठे उत्तर घ्यायची, कुठे दक्षिण घ्यायची, इथूनच आम्हाला कन्फ्युजन आहे, है ना। मग आता जर तुमच्या लक्षात राहिलं, थोडाफार तोडका मोडका येईल, पण हा आपला भारताचा नकाशा, हो ना। थोडंफार ज्या पद्धतीने मला येतंय त्या पद्धतीने मी तुम्हाला, ठीक आहे, थोडासा आहे गडबडलेला। आता नीट लक्ष द्यायचं। ह्या नकाशामध्ये वरती आहे काश्मीर, बरोबर ना। काश्मीर, जम्मू काश्मीर कुठे आहे? उत्तरेला आहे। डोकं कुठे आहे? उत्तरेला आहे। आपलं डोकं सुद्धा उत्तरेला। आपले पाय दक्षिणेला, त्याचप्रमाणे कन्याकुमारी दक्षिणेला आहे। इकडे आपले मुंबई किंवा अरबी समुद्र कुठे आहे? पश्चिमेला आहे। आणि आपले ते 7 राज्य ज्याच्या राजधान्या कधीच लक्षात नसतात, असं ते आपलं 7 सिस्टर्स, ती पूर्व दिशा। मग बस लिहा आता तुम्ही। उत्तरेला काश्मीर आहे, दक्षिणेला कन्याकुमारीचं टोक आहे, पश्चिमेला अरबी समुद्र आहे आणि पूर्वेला 7 राज्य आहे, 7 सिस्टर्स ज्यांना आपण म्हणतो। मग आता मॅडम हे येते आम्हाला येत नाही त्या म्हणजे उपमुख्य दिशा। बाळांनो, उपमुख्य दिशा लक्षात ठेवणं अजून सोपं आहे। इतरांची शॉर्ट ट्रिक वेगळी आहे, माझी वेगळी आहे। वायव्य, इथूनच सुरुवात करायची लगेच इथे। ईशान्य, नैऋत्य, आग्नेय। अरे तुम्ही शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवताय, पण कुठे काय लक्षात ठेवावं हेच कळत नाही। आता मी वा वरून देते वाघ, ई वरून देते इथे, आ वर्ण देते, नय वर्ण देते नैऋत्य। बरोबर आलं का रे? मग परीक्षेमध्ये आपण ह्याच चुका करतो। वाघ इथे आला नाही, ह्याच चुका आपण करतो। मग माझा जो अट्टहास असतो ना, कुठल्या हाताने पटकन कन्सेप्ट लिहून काढायचं, हे याच्यासाठीच असतो की विद्यार्थ्यांकडनं ज्या चुका होतात त्या मी घडवून आणते आणि त्या त्यांच्या नजरेत आणते। ठीक आहे, तर बघा वाघ इथे, इथे आहे आग्नेय, आग्नेय वर्ण आपण शॉर्टकट घेतले आला, आणि नैऋत्य वर्ण शॉर्टकट घेतले आपण नाही। ठीक आहे, मग आपली शॉर्ट ट्रिक काय झाली? वाघ इथे आला नाही। मग आता वा वर्ण वाघ इथेच का बरं घ्यायचा आहे? ठीक आहे, आता ते तुम्ही कसं लक्षात ठेवताय त्या हिशोबाने। ठीक आहे, लक्षात असू द्यात। वाघ इथे आला नाही, जसंच्या तसं लिहायचं नाही, तर इथून इथे इथून इथून करू नका। या झाल्या 4 मुख्य दिशा, या झाल्या 4 उपमुख्य दिशा। याच्यानंतर पुढची आपली कन्सेप्ट आहे ते म्हणजे
कोणामध्ये 90 अंशाचा कोन असतो, कोणामध्ये 45 अंशाचा कोन असतो आणि कोणाकोणामध्ये 180 अंशाचा कोन असतो. सेशनला पटकन लाईक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, पुढे बघा. दोन मुख्य दिशा किंवा दोन उपमुख्य दिशा त्यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन असतो. पण दोन मुख्य आणि दोन उपमुख्य कुठल्या पाहिजे? बाजूबाजूच्या पाहिजे. कोणत्या पाहिजे? एकमेकांच्या बाजूवाल्या. जसं उत्तर पूर्व हा झाला 90 अंशाचा कोन, बाजूची झाली. सेम आता आपण उपमुख्याचा पाहूया. वायव्य नैऋत्य हा जो कोण झाला हा कितीचा झाला? 90 अंशाचा. काय झालं? दोन मुख्य किंवा दोन उपमुख्याचा कोन किती अंशाचा झाला? 90 अंशाचा झाला. बरोबर आहे. पुढे बघा. दोन समोरासमोरील मुख्य म्हणजे उत्तर दक्षिण यांच्यामधला कोन झाला 180 अंशाचा. दोन किंवा असं लिहिते समोरासमोरील दोन मुख्य किंवा दोन उपमुख्य यांच्यामधला कोन किती अंशाचा असणार? 180 अंशाचा. 90 90 180 सेम आहे. मुख्याचं बघितलं त्याच पद्धतीने आपण उपमुख्याचं बघूयात. वायव्य आग्नेय हा जो कोन झाला हा झाला 180 अंशाचा. आता खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायचंय. एक मुख्य आणि एक उपमुख्य यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असणार आहे रे? आता एक मुख्य तुम्ही वाटलं तर पश्चिम घ्या आणि एक उपमुख्य जर तुम्हाला वाटतंय तर तुम्ही वायव्य घ्या किंवा नैऋत्य घ्या. यांच्यामधला हा जो कोन होते पुन्हा हे पूर्ण 90 आहे, त्याच्या अर्धा म्हणजे 45 अंशाचा कोन झाला. म्हणजे एक मुख्य आणि एक उपमुख्य मध्ये किती अंशाचा कोन झाला? 45 अंशाचा कोन झाला. 1 2 3 समजल्या गोष्टी? 3 गोष्टी समजल्या सगळ्यांना? पुढची कन्सेप्ट तुम्हाला लक्षात राहावी अशी आहे. घ्या. सारखंच मला करायला लागतंय. ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी व्यवस्थित जाणून घ्यायचंय. आता जे मी तुम्हाला सांगते हे तुम्हाला इतर कुठेही शॉर्टट्रिक त्याची ती करणार नाही जी मी तुम्हाला सांगते. उत्तरेला जात आहे, दक्षिणेला जात आहे, सॉरी उत्तर पूर्व दक्षिण आणि आपलं पश्चिम. याला थोडं कॉपी करून घेते मी कारण सारखं सारखंच लिहावं लागते आपल्याला. ठीक, चला नीट लक्ष द्यायचं. जेव्हा आपण म्हणतो उत्तरेकडे तोंड आहे उजवीकडे वळायचं, ही झाली उजवी बाजू. ठीक आहे. त्यानंतर पूर्वेकडे जातोय, ही झाली उजवी बाजू. त्यानंतर दक्षिणेकडनं उजवीकडे जातोय, ही आहे उजवी. आपण बाय डिफॉल्ट इथे जातो, तसं न करता त्याच्या विरुद्ध आहे. आणि पश्चिमेची ही झाली उजवी बाजू. आता जर तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला काय दिसतंय? काय दिसतंय सांगा बरं? जेव्हाही तुम्ही उजवीकडे वळण घेताय म्हणजे काय झालं तुमचं? सरळ स्वस्तिक. बघा उत्तर दक्षिण पश्चिम पूर्व उजवी बाजू उजवी बाजू उजवी बाजू उजवी बाजू यालाच म्हणतात शॉर्ट ट्रिक. कळलं? पण आता तुम्हाला सांगितलं आहे डाव्या बाजूला वळायला. कुठल्या बाजूला वळायला? डावीकडे. मग हा डावा हात, पुन्हा हा डावा हात, पुन्हा हा डावा हात आणि पुन्हा हा डावा हात. आता डावीकडे वळण चाललंय म्हणजेच काय झालं आहे तुमचं? उलट स्वस्तिक दिसतंय.
सरळ स्वस्तिक म्हणजे उजवी बाजू, तर उलट स्वस्तिक म्हणजे डावी बाजू. याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे, तुम्ही जर उजवीकडे वळत असाल तर तुम्ही जात असता घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. घड्याळ तुमचं असंच फिरतंय का घरातलं एकदा चेक करा लगेच. तुम्ही कसं जाताय? घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जात असता. पण जर तुम्ही डावीकडे वळत असाल तर तुम्ही घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जात असता. बरोबर काढलं का? मग परीक्षेमध्ये आपल्याकडनं या चुका घडतात का? घडतात ना मॅडम. न घडायला काय आहे? ठीक आहे, जमलं? नक्की? इथेच लिहिते मी, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. डन? या गोष्टी सगळ्यांना कळल्या. आता ह्याच्याच उलट आहे. याच्याच उलट काय आहे? शीर्षासनाची अवस्था. जरा कॉपी मारून घेते एकदा. चला नको. त्यामध्ये पुन्हा तुम्ही जास्तीत जास्त चुकायची शक्यता असते. शीर्षासनाच्या अवस्थेमध्ये उलट होतं. उलट म्हणजे कसं उलट होतं? पुन्हा एकदा काढून देते मी. उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम. आता जर शीर्षासनामध्ये तुम्हाला सांगितलं उजवीकडे वळायचं असेल तर ही होते उजवी, हा होतो उजवा. म्हणजे जो डावा होतो ना तो उजवा होतो आणि जो उजवा असतो ना तो डावा होतो. म्हणजे आता शीर्षासन मध्ये काय झालं? तुम्ही उजवीकडे वळताय, याचा अर्थ तुम्ही कुठे जाताय? उलट स्वस्तिक करताय. पण आता मात्र तुम्ही डावीकडे जाताय. कुठे जाताय? तुम्हाला इथे एक चार्ट द्यायचा रे मला. आता मात्र तुम्ही कुठे वळताय? डावीकडे वळताय. पश्चिम, पूर्व, उत्तर, दक्षिण. डाव, 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 डाव. आता डावीकडे कळतंय म्हणजे आपल्याला काय दिसतंय तिथे? सरळ स्वस्तिक दिसतंय. तर शीर्षासनाच्या आणि नॉर्मल जी स्थिती असते ती तुम्ही व्यवस्थित समजून घेतली असं मी गृहीत धरते. आणि नाहीच समजलं तर तुम्ही मला बॅच मध्ये येऊन देखील विचारू शकता, कारण मला गॅरंटी आहे. ठीक आहे, एक चार्ट लिहून देते, नीट पहा चार्ट काय आहे. तुमचं तोंड, तुमचा उजवा हात आणि तुमचा डावा हात, अशा दोन गोष्टी आहेत. तुमचं तोंड जर का उत्तरेला आहे, तुमचा उजवा हात कोणती दिशा दाखवतोय? पश्चिम. आणि तुमचा डावा हात कोणती दिशा दाखवतोय? पूर्व. आता तुमचं तोंड जर दक्षिणेला आहे तर तुमचा उजवा हात कोणती दिशा दाखवतोय? पूर्व. डावा हात कोणती दिशा दाखवतोय? पश्चिम. आता तुमचं तोंड जर पूर्वेकडे आहे तर उजवा हात म्हणजे उत्तर दिशा आणि डावा हात म्हणजे दक्षिण दिशा. याच्याच विरुद्ध आहे पश्चिम दिशेचं. पश्चिम दिशा म्हणजे उत्तरचं दक्षिण, म्हणजे उजवा हात दक्षिण दिशा, डावा हात उत्तर दिशा. लक्षात असू द्या, पाठांतर करायचं नाही. माझा पूर्णतः विरोध असतो पाठांतर करायला. पाठांतर केलेल्या गोष्टी एंड टाइमला माणूस विसरतो, म्हणून गोष्टी ह्या समजून घ्याव्यात. पुन्हा तो चार्ट तुम्हाला कुठे दिसणार नाही, गॅरंटी असते मला. गॅरंटी असते. पुढे वळूयात. एक असतं सावली आणि उजेड. जर उजेड येतोय पूर्वेकडनं, तुमचं तोंड जर उत्तरेकडे असेल तर तुमची सावली पडणार तुमच्या डावीकडे.
आणि जर तुमचं तोंड दक्षिणेकडे असेल तर तुमची सावली पडणार तुमच्या उजवीकडे. सूर्यप्रकाश इकडून येते, मी इकडे उभी आहे, माझी सावली पडली माझ्या डावीकडे कारण मी उत्तरेकडे आहे. याच्याच विरुद्ध मी दक्षिणेकडे असेल तर उत्तर येईल माझी. ठीक आहे. याच्याच विरुद्ध जर हे का असं करावं माहितीये का, तुमच्या लक्षात राहतं. कलरफुल पेन घेतले तर आवडतं तुम्हाला म्हणून. दक्षिण उत्तर. आता सूर्यप्रकाश येतोय इथून, कुठून? पश्चिमेकडनं. तुम्ही जर उत्तरेकडे तोंड करून उभा असाल तर सावली येईल इथे. इथे म्हणजे कुठे? डावीकडे. तुमचं तोंड जर दक्षिणेकडे असेल तर सावली येईल तुमच्या उजवीकडे. जेव्हाही सावलीचं गणित असतं, उत्तर किंवा दक्षिण या दोन पर्यायांपैकीच उत्तर असतं, पूर्व आणि पश्चिम कडनं नाही. तोंड उत्तरेकडे, सावली डावीकडे. तोंड दक्षिणेकडे, सावली उजवीकडे. तोंड उत्तरेकडे, सावली डावीकडे. तोंड दक्षिणेकडे, सावली उजवीकडे. सूर्यप्रकाश पश्चिमेकडनं, सूर्यप्रकाश पूर्वेकडनं. जमतायत गोष्टी व्यवस्थित? आता एक तुम्हाला सगळ्यांना पायथागोरसचा सिद्धांत माहिती आहे. काय आहे तो? ए बी सी. ए बी चा वर्ग म्हणजे एक दोन बाजूंचा वर्ग, बी सी चा वर्ग बरोबर कर्ण वर्ग. ए बी चा वर्ग बरोबर बी सी चा वर्ग बरोबर कर्ण वर्ग. यालाच काय म्हणतात? उंचीचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग. उंचीचा वर्ग अधिक पायाचा वर्ग बरोबर कर्ण वर्ग. सोपा आहे. ही उंची, हा पाया, हा कर्ण. आता राहिलं काय? एक असतं की तुम्ही उजवीकडे वळाला आहात, अधिकचं चिन्ह वापरतो आपण उजवीकडे, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि क्लॉकवाईज किंवा घटीवत दिशेने. आता वजाबाकी केव्हा करतो आपण? जेव्हा आपण डावीकडे जातोय, जेव्हा आपण घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जातोय, जेव्हा आपण अँटी क्लॉकवाईज जातोय किंवा जेव्हा आपण प्रतिघटीवत दिशेने जातो. या गोष्टी लक्षात असू द्या, नाहीतर नवीन शब्द दिसल्यावर आम्हाला गडबड होते. ठीक आहे. या सगळ्या 18 ते 20 मिनिटाच्या आपण पाहिल्या आहेत कन्सेप्ट. सगळ्यात पहिले 8 दिशा, 4 मुख्य 4 उपमुख्य, पश्चिम उत्तर पूर्व दक्षिण, उपमुख्य वायव्य ईशान्य नैऋत्य आग्नेय. याच्यानंतर आपण पाहिलं की कोण दोन मुख्य म्हणजे दोन बाजूबाजूच्या मुख्य किंवा दोन बाजूबाजूच्या उपमुख्यांमध्ये 90 अंशाचा कोन असतो. दोन समोरासमोरील मुख्य किंवा दोन समोरासमोरील उपमुख्यांमध्ये 180 अंशाचा कोन असतो. तर एक मुख्य आणि एक उपमुख्य दिशांमध्ये 45 अंशाचा कोन असतो. जर तुम्हाला साधं तुम्ही उभे आहात जसं आपण रोज असतो, डावीकडे वळताय तर उलट स्वस्तिक, जर तुम्ही उजवीकडे वळताय तर सरळ स्वस्तिक लक्षात ठेवायचं. याच विरुद्ध शीर्षासन, जर तुम्ही डावीकडे जाताय तर तुमचं सरळ स्वस्तिक असतं, जर तुम्ही उजवीकडे जाताय तर तुमचं उलट स्वस्तिक असतं. चार्ट दिलेला आहे, तोंड कोणत्या दिशेला असेल तर तुमचा उजवा हात काय डायरेक्शन दाखवणार, तुमचा डावा हात काय डायरेक्शन दाखवणार, ही शीर्षासनाची अवस्था दिलेली आहे. प्लस तुम्हाला मी सांगितलं सावलीचं आणि प्रकाशाचं. प्रकाश जर पूर्वेकडनं येत असेल, तोंड उत्तरेला असेल, सावली डावीकडे पडेल. प्रकाश पूर्वेकडनं, तोंड दक्षिणेला, सावली उजवीकडनं. प्रकाश पश्चिमेकडनं, तोंड उत्तरेकडे असेल तर सावली. व्हेरी गुड. म्हणजे मॅडम तुम्ही आम्हाला जे सांगत होतो तेच आम्ही तुम्हाला सांगत होतो. म्हणजे याच्यावरनं काय निष्कर्ष येत आहे? किती कमी जणांना कळतायत गोष्टी. किती कमी जणांना त्या गोष्टी समजत आहेत. कळलं सगळ्यांना? तर चुका करायच्या नाहीत.
परीक्षेमधनं ह्या चुका आपल्या घडतात आणि त्या मी आज तुम्हाला घडवून दिल्या. त्याच्यासाठीच रिव्हिजन असते, कळलं का? ज्या चुका तुम्ही करता ना, म्हणूनच मी एकदा रिपीट करून दाखवले. बघा, सूर्यप्रकाश पश्चिमेकडनं असेल तर इकडनं तुमची सावली उजवीकडे आणि तुम्ही जर दक्षिणेकडे तोंड असाल तर सावली पडेल तुमच्या डावीकडे. इथे काय सांगितलं मी तुम्हाला? पायथागोरसचं प्रमेय सांगितलं. उंची वर्ग अधिक पाया वर्ग बरोबर कर्ण वर्ग. अधिक कधी करायचं? उजवीकडे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने क्लॉकवाईज किंवा घटीवाद दिशेने असेल तर. डावी कधी करायचं? वजा कधी करायचं? डावीकडे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने किंवा अँटी क्लॉकवाईज किंवा प्रतिघटीवाद दिशेने असेल तर. ठीक आहे, कन्फ्यूज होऊ नका. ज्या गोष्टींमध्ये तुमचे मार्क जाऊ शकतात तिथे मी चुका करून तुम्हाला ऑलरेडी सांगून देत असते. चला प्रश्नांकडे वळूयात. काही प्रश्न आणलेले आहेत, निवडलेले प्रश्न आहेत, त्यांमधून आपण सराव करू. पहिलाच प्रश्न, रोहित पूर्वेकडे 5 किलोमीटर चालत गेला, तिथून डावीकडे वळून 4 किलोमीटर पुढे गेला. त्याने पुन्हा डावीकडे 5 किलोमीटर अंतर चालून डाव्या बाजूला 4 किलोमीटर अंतर चालला तर तो सध्या सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे? 4 किलोमीटर, 18 किलोमीटर, 0 किलोमीटर, 5 किलोमीटर. पूर्वेकडे 5 किलोमीटर गेला, डावीकडे वळून 4 किलोमीटर गेला, पुन्हा त्याने डावीकडे 5 किलोमीटरचं अंतर कापलं आणि पुन्हा डावीकडे 4 गेला. तर आता सुरुवातीच्या स्थानापासून तो आता कुठे आहे? जिथून सुरुवात केली तिथेच पोहोचलाय, म्हणजे तो 0 किलोमीटरवर आहे. बरोबर? म्हणजे तो कुठे आहे? 0 किलोमीटरवर आहे. पुढचा प्रश्न काय आहे? रमेश पूर्वेकडे 6 किलोमीटर चालत गेला, त्यानंतर तो उजवीकडे 8 किलोमीटर चालत गेला, तर आरंभ बिंदूमध्ये कमीत कमी किती किलोमीटर अंतर असेल? 16, 10, 14 यापैकी नाही. काय आहे बघा, रमेश पूर्वेकडे 6 किलोमीटर गेला, उजवीकडे वळून 8 किलोमीटर गेला, तर सुरुवातीच्या स्थानापासून तो आता इथे पोहोचलाय. काय दिसतोय? त्रिकोण दिसतोय, कर्ण दिसतोय, म्हणजे पायथागोरसचा प्रमेय. उंची वर्ग 8चा वर्ग, पाया वर्ग 6चा वर्ग, 8चा वर्ग 64, 6चा वर्ग 36, 100. 100 हा कशाचा वर्ग आहे? 10चा. म्हणजे तो आता कुठे कितीवर आहे? कमीत कमी किती अंतरावर आहे तो? 10 किलोमीटर अंतरावर आहे. पर्याय कुठला दिसतोय आपल्याला? दुसरा. सेशनला लाईक करून घ्यायचंय. एवढ्या जर गोष्टी तुम्हाला छान भेटत आहेत, सेशनला लाईक करून घ्या. कमेंट मध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ तो. ठीक आहे, पुढला प्रश्न. नरेश पश्चिमेला चालतो आहे, तो उजवीकडे वळतो, नंतर पुन्हा उजवीकडे वळून मग डावीकडे वळून चालायला लागला, तर तो नेमक्या कोणत्या दिशेला जात आहे? उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण. नरेश कुठे चाललाय? पश्चिमेला चाललाय. नंतर पुन्हा उजवीकडे वळाला, परत एकदा उजवीकडे वळाला आणि मग डावीकडे वळून चालायला लागला. बरोबर आहे का? बघा बरं, आहे का? नाही ना? काय गडबड झाली? पश्चिमेच्या ऐवजी पूर्वकडे गेलो. यामध्ये मुलं चुकतात. प्रश्न लक्षात ठेवलेला आहे. ठीक आहे, 10वी बॅच आहे आणि मुलांच्या चुका माहिती आहेत, त्यामुळे निवडून आणलेले प्रश्न महत्वाचे आहेत. नरेश पश्चिमेला गेला बाळांनो, जाऊ द्या. उजवीकडे वळाला, पुन्हा उजवीकडे वळाला आणि मग डावीकडे वळून चालू लागला. आता तो वरच्या दिशेला जातोय. वरची कोणती दिशा आहे आपली? उत्तर दिशा. मग पर्याय कुठला येतोय? पहिलाच. समजतंय ना? घ्या मग पुढला प्रश्न पाहतो. काय आहे आता? सुरेश हा व्यक्ती, आता हे प्रश्न जेव्हा तुम्ही वाचता कराल ना, तेव्हा तुमचं अजून उत्तर लवकर येईल. पाहायचं एक्झाम्पल. सुरेश हा व्यक्ती पूर्वेकडे 4 किलोमीटर चालत गेला, उजवीकडे वळून 5 किलोमीटरचं अंतर कापलं, त्यानंतर डावीकडे 6 किलोमीटर चालत गेला, पुन्हा डावीकडे वळून 5 किलोमीटर चालत गेला. सुरुवातीच्या ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावर आणि कोणत्या दिशेला उभा आहे? 10 किलोमीटर पूर्व, 9 किलोमीटर दक्षिण, 10 किलोमीटर पश्चिम, 2 किलोमीटर पश्चिम. आयत
दोन समोरासमोरच्या बाजू समान, ही 5 ही 5, म्हणजे जर खालची 6 असेल तर ही पण 6 असेल. सुरुवात इथून केली, इथे थांबला, 4 अधिक 6 10, पण सुरुवात इथे केली, ह्या दिशेला आहे. ही दिशा कोणती आहे आपली? पूर्व दिशा. उत्तर काय येणार? 10 किलोमीटर पूर्व. पर्याय येणार तुमचा पहिलाच. चला, गुड. पुढला प्रश्न काय दिसतोय? श्याम एका जागेपासून उत्तरेला 35 किलोमीटर चालल्यानंतर उजवीकडे वळून 17 किलोमीटर चालला, पुन्हा उजवीकडे वळून 35 किलोमीटर चालला, तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे? पुन्हा आताच सांगितलं होतं, आयताच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात. ही 35 म्हणजे ही 17 आणि ही पण 17. पर्याय पहिला झाला. मी म्हंटल होतं प्रश्न वाचता वाचता सोडवा, लवकर सुटतील. त्याचं हे एक्झाम्पल आलं. पुढला प्रश्न घ्या व्यवस्थित. काय म्हणतायत प्रश्न? मोहन 2 किलोमीटर उत्तरेला गेला. चला, घालवा मोहनला 2 किलोमीटर उत्तरेला. उजवीकडे वळून 4 किलोमीटर गेला, उजवीकडे वळून 2 किलोमीटर गेला, पुन्हा डावीकडे वळून 4 किलोमीटर गेला, तर त्याच्या मूळ जागेपासूनचं अंतर म्हणजे ही 4 म्हणजे ही पण 4, 4 अधिक 4 तर 8 झालं. कोणत्या ठिकाणी आहे तो आता? सुरुवातीच्या ठिकाणापासून या दिशेला, आणि ही दिशा कोणती असते आपली? पूर्व दिशा. म्हणून तुमचं उत्तर काय येतंय? 8 किलोमीटर पूर्व. पर्याय दुसराच. कन्सेप्ट कळल्यात सगळ्यांना व्यवस्थित? बरं, पाहूयात मग आता. सचिन हा पूर्वेच्या दिशेने चालू लागला. काही वेळाने तो उजवीकडे वळून चालू लागला, नंतर तो डावीकडे वळाला, पुन्हा उजवीकडे वळून चालू लागला, तर तो शेवटी कोणत्या दिशेने चालला? उत्तर, दक्षिण, पश्चिम, पूर्व. शेवटी कुठे चाललाय तो? खालची. खालची दिशा कोणती आहे? दक्षिण आहे. पर्याय दुसरा येतोय. कोण म्हणते दिशाज्ञान कठीण आहे? त्याला दाखवा दिशाज्ञान खरंच कठीण आहे का? संध्याकाळी 6 वाजता ग्रंथालयात वाचत बसलो असता डाव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश आत येत होता. या ग्रंथालयाचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेस असेल तर माझं तोंड कोणत्या दिशेस होतं? उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. मी तुम्हाला सांगितलेलं, ग्रंथालयाचा प्रश्न आहे म्हणजे सावलीचा प्रश्न आहे. उजेड आणि सावलीचा जेव्हा प्रश्न असतो, उत्तर या तर दक्षिण किंवा उत्तर मधलं एकच असतं. संध्याकाळची वेळ असल्यामुळे सूर्यप्रकाश तुमचा पश्चिमेकडनं येणार. तुमचं तोंड जर उत्तरेकडे असेल तर उजेड कुठून येणार? तुमच्या डावीकडनं. आणि तुमचं तोंड जर दक्षिणेकडे असेल तर उजेड कुठून येणार? उजेड कुठून येणार? तुमच्या उजवीकडनं. त्यांनी काय सांगितलंय? डाव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून. आता डाव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून म्हणजे इथून, ही डावी, या इथून येते उजेड, म्हणजे त्याचं तोंड कुठे आहे? उत्तर दिशेला आहे. पर्याय पहिला झाला. घ्या पुढे. दीपक खाली डोकं वर पाय करून उभा आहे. खाली डोकं वर पाय करणं म्हणजे शीर्षासनाच्या अवस्थेत आहे. अशा अवस्थेत त्याचं तोंड उत्तर दिशेत असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल? पूर्व, दक्षिण, वायव्य, पश्चिम. आता याचं तोंड कुठे आहे? उत्तरेला. उत्तरेचा ही झाली डावी बाजू, ही झाली उजवा. का म्हणून? कारण शीर्षासन आहे म्हणून. त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा आली? पश्चिम दिशा. वायव्य पण येऊ शकतं, पण आपण जास्तीत जास्त प्रिफरन्स हे 90 अंशाच्या कोणालाच असतं, म्हणून उत्तर हे तुमचं पश्चिमच येणार. एक मोटार कार दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे. 45 अंश कोनातून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळते. मी काय सांगितलेलं? घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे अधिक 45. नंतर 90 अंश कोनातून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जाते म्हणजे अधिक 90. नंतर 45 अंश कोनातून घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, विरुद्ध म्हणजे वजा 45.
ती कुठे चालली आहे? उत्तर दिशेकडे चालली आहे. आता कोणत्या दिशेला असेल? अधिक 45 वजा 45 मायनस उत्तरच्या पुढे 90 अंश म्हणजे आपलं उत्तर काय आहे? पूर्व. याला तुम्ही या पद्धतीने देखील सोडवू शकता. पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य, पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य. एक गाडी दक्षिणेकडनं उत्तरेकडे जातीये. ती 45 अंश कोनातून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गेली. मग 90 अंश कोनातून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गेली आणि मग 45 अंशातून घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध गेली. आता आली ती पूर्वकडे. कुठल्याही पद्धतीने करा, उत्तर हे योग्य येणं महत्वाचं आहे. आलं का पूर्व सगळ्यांचं? लाईक करा रे. सूर्यास्तावेळी गाडीतून जाताना हुसेनच्या डावीकडे असलेल्या खिडकीतून सूर्याची किरणे आत येत होती, तर गाडी कोणत्या दिशेकडे प्रवास करत आहे? उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. गाडी चालली आहे. सूर्यप्रकाश, सूर्यास्त झालाय, सूर्यप्रकाश इथून येतोय. जर गाडी उत्तर दिशेकडे चालली असेल तर डावीकडनं सूर्यप्रकाश येईल. जर गाडी दक्षिणेकडे चालली असेल तर उजव्या खिडकीतून प्रकाश येईल. आता गाडी हुसेनच्या डावीकडल्या खिडकीतून आत येते. डावीकडल्या खिडकीतून आत येतोय म्हणजे गाडी कुठल्या दिशेने चालली आहे? वरची दिशा. वरची कोणती दिशा आहे आपली? उत्तर दिशा. पर्याय आला पहिलाच. समजतंय तर लाईक करायचंय. माझ्या शाळेच्या पूर्वेला बँक आहे. शाळा, शाळेच्या पूर्वेला बँक. माझं घर शाळेच्या दक्षिणेला आहे. शाळेच्या दक्षिणेला घर आहे आणि बँकेच्या उत्तरेला मार्केट आहे. आता वेळ घालवणारं वाक्य. जर मार्केट ते बँक यामधील अंतर इतकंच अंतर माझं घर ते शाळा आहे, तर शाळेच्या कोणत्या दिशेला मार्केट आहे? शाळेच्या या दिशेला आहे. ही कुठली आहे? ईशान्य दिशा. तुमचं उत्तर काय आलं? पर्याय दुसरा, ईशान्य दिशा. कळतंय? समजतंय? जमतंय? बरं. तर बाळांनो, हे होते आपले प्रश्न, दिशाज्ञानचे प्रश्न आणि कन्सेप्ट मध्ये तुम्ही कुठे चुकू शकता आणि त्या चुका मी तुम्हाला करून दाखवल्या. तर त्या ज्या चुका दाखवल्या आहेत त्या तुम्हाला परीक्षेच्या वेळी आठवतील आणि तुमच्याकडनं त्या चुका घडणार नाहीत. ठीक आहे? तर लेक्चर कसं वाटलं हे कमेंट मध्ये सांगा. लेक्चरला लाईक करा, लेक्चरला शेअर करा आणि आवडत असेल तर बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करायला 8233007373 नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आज इथे थांबूयात. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. बाय बाय. टेक केअर. हॅव अ ग्रेट डे. बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. गोष्टी घडतील त्या चांगल्याच होतील. बाकी दररोज सकाळी 11 वाजता आपण भेटणार आहोत 100 डेज चॅलेंज मध्ये. कधी कधी 25 प्रश्न मिक्स घेतो, कधी कधी PYQ घेत आहोत. तर पाहूयात. तुम्ही तुमचा रिस्पॉन्स वाढवा, सेशनला लाईक वाढवा, शेअर वाढवा, कमेंट वाढवा. त्या पद्धतीने अजून बऱ्याचशा गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोच करायच्या आहेत. ठीक आहे? चला, जय हिंद. थँक्यू.